समाज माध्यमातून भाजपचे जे लोकप्रतिनिधी आक्रमक हिंदुत्व मांडतात त्यापैकी तुम्ही एक आहात, अशी गरज का वाटते तुम्हाला? लंडन सारख्या शहरात कधीच दंगली नव्हत्या. म्हणजे इथे तर ठीक होतं की इथे तुम्ही आमच्यावर आरोप करत होता, तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे पण जे आमचे वैचारिक विरोधक होते की सगळं हे RSSच्या शिकवणीमुळे होतं. माझा त्यांना प्रश्न आहे, आज जर्मनीमध्ये प्रॉब्लेम आहे, तिकडे RSS आहे का? तुम्ही ज्या नरेटिव्हचा विषय आता उपस्थित केलात तर त्याच्या बाबतीत महाविकास आघाडी तुमच्यावर भारी पडली असं चित्र गेल्या काही काळामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये तर ते स्पष्टपणे लोकांच्या समोर आलंच. मला सांगा की जातीवादाचा विजय होणं हा हिंदुत्वाचा पराभव आहे का? पहिली गोष्ट, बुलडोझर किंवा एन्काउंटर कुठल्याच राज्याचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आदेश देऊन करत नाहीत. आणखी एक फेक नरेटिव्ह गेल्या काही दिवसामध्ये चाललेला आहे, तो आता फेक आहे की नाही हे तुम्ही सांगू शकता. भाजपचे एक जुने मित्र पुन्हा एकदा भाजपच्या दारावर उभे आहेत, अशा प्रकारचं ते नरेटिव्ह आहे. तुम्हाला काय वाटतं? ज्याला आपण फेक नरेटिव्ह म्हणतो त्याच्यापासून सर्व हिंदुत्ववादी राष्ट्रवादी लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. बटेंगे तो कटेंगे. भक्कम महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील असं वाटतंय तुम्हाला? नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. महाराष्ट्र विधानसभांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष अशा प्रकारचे डावपेच रचतोय की सत्ता काबीज होईल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे नेते, जे अत्यंत तिखट, मार्मिक आणि मुद्देसूद बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अतुल भातखळकर. नमस्कार. नमस्कार अतुलजी. नमस्कार. तुम्हाला तिसऱ्यांदा कांदिवली पूर्व विधानसभेचं तिकीट पक्षाने दिलेलं आहे. तिसऱ्यांदा तुमच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. कसं वाटतंय? नाही, अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला कायम न्याय देते. हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आणि कुठलंही लॉबिंग न करता, कुठलाही PR-गिरी न करता, केवळ आणि केवळ आपल्या कामाच्या, चारित्र्याच्या, कर्तृत्वाच्या, लोकांनी जे काही फीडबॅक पक्षाकडे वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून दिले त्याच्यामुळे पक्षाने पहिल्याच यादीत माझं नाव जाहीर केलं. त्याच्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून अत्यंत समाधानाची आणि आनंदाची भावना मनामध्ये आहे. तुम्ही समाज माध्यमांवर नेहमी सक्रिय असता आणि देशभरातल्या घडामोडींबद्दल, खरं तर आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल सुद्धा तुम्ही व्यक्त होत असता. परंतु सुरुवात आपण कांदिवली पूर्वपासूनच करू. कांदिवली पूर्वमध्ये तुमचं रुटीन मी पाहिलेलं आहे. माझी इच्छा आहे की प्रेक्षकांना सुद्धा ते रुटीन कळावं की एक आमदार दिवसभर नेमकं काय काय करत असतो. नाही, मुळामध्ये बघा, 10 वर्ष मी आता आमदार आहे. 10 वर्षामध्ये मी कधीही स्वतःला सिक्युरिटी घेतली नाही. माझ्याकडे रूढार्थाने कोणी PA नसतो आणि मुख्य म्हणजे माझा फोन मी स्वतःच उचलतो. आता इंटरव्ह्यू चालू आहे, फोन येतील, गाडीत बसलो की प्रत्येक फोनला मी उलटा कॉल त्या ठिकाणी करत असतो. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये आज 10 वर्षानंतर अशी भावना आहे की जसं आपण डॉक्टर ऑन कॉल म्हणतो तसं आमदार ऑन कॉल, की लोकांना असं वाटतं की हा आपल्यातला एक मनुष्य आहे जो आपल्याबरोबर कायम असतो, याला कुठलाही तोरा नाही आहे आणि कधीही कुठल्याही प्रश्नाकरता अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना सहज उपलब्ध होणारा, मी कधीही फोन उचलत असतो, रिटर्न कॉल करत असतो. रोज सकाळी ऑफिसला साधारणतः मी असतो आणि मी एक प्रयत्न नेहमी करतो की मी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जी समस्या आहे त्याच्याकडे मी सकारात्मक दृष्टीने बघतो. कारण मी असं नेहमी गमतीने म्हणतो की जेव्हा एखादा व्यक्ती त्याचा वेळ, 4 पैसे रिक्षावर, बसवर खर्च करून माझ्याकडे येतो, तेव्हा त्याची एखादी समस्या असते म्हणून तो येतो ना. बिलकुल. मी काय आमिर खान नाही आहे की मला बघायला लोक येतील. आणि त्याच्यामुळे समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, व्यक्तिगत असतात, त्या तिकडच्या चाळीच्या, बिल्डिंगच्या. पण सकारात्मक दृष्टीने जर का आपण बघितलं तर मला वाटतं त्यातून मार्ग निघतो आणि मी ऑन दी स्पॉट त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक वातावरण हे या सगळ्यामुळे निर्माण झालंय. आणि मला
अनेकदा लोक असाही प्रश्न विचारतात की मग याचा त्रास होत नाही का, कारण सारखा फोन घणघणत असतो. माझा फोन नंबर कदाचित आपल्याला माहिती असेल की मी तिकडे माझ्या कार्यालयात डिस्प्लेस करून टाकलेला आहे. पण मला यात आनंद आहे, कारण 10 वर्षामध्ये खूप गोरगरिबांची, अडचणीत असलेल्या लोकांची, मग घराची समस्या असेल, त्यांच्या आरोग्याची समस्या असेल, त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर आलेलं काही संकट असेल, अशा सगळ्यांची सेवा मला करायला मिळते आणि त्यात मला मनापासून आनंद मिळतो. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात तेव्हा तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये नेमक्या कोणत्या मोठ्या समस्या दिसल्या? हे बघा, सर्वात मोठी समस्या 2014ला होती ती CODची समस्या म्हणून जी म्हटली जाते, की संरक्षण आस्थापनांच्या अवतीभोवती आधीच्या काँग्रेस सरकारने 500 मीटरपर्यंतच्या कुठल्याही विकास कामांना 2008 मध्ये एका रात्रीत बंदी घालून टाकली. जी कामं चालू होती ती सुद्धा बंद करून टाकली. आणि त्यामुळे लिटरली हजारो लोक ज्यांच्या बिल्डिंगी महापालिकेच्या नोटिसीमुळे पाडल्या होत्या किंवा जे रिडेव्हलपमेंटला गेले होते ते अक्षरशः रस्त्यावर आले होते. बिल्डरांनी भाडं देणं थांबवलं होतं, कारण 6 वर्ष त्यांना विकास काम करायला मिळत नव्हतं. आणि त्यामुळे सर्वात तो पहिला प्रश्न त्या ठिकाणी मी सोडवण्याचं काम केलं. 2016 साली संरक्षण खात्याने पत्रक काढलं. स्वर्गीय मनोहर पर्रीकर त्यावेळेला संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी यातून देशभराकरता एक मार्ग काढला. या प्रश्नापासून रस्त्यांवरचे खड्डे, त्याच्याकरता मी माझ्या विधानसभेतल्या मॅक्झिमम रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचा आग्रह धरला. आणि आपल्याला ऐकून आनंद वाटेल, आज माझ्या विधानसभेमध्ये कुठलाही असा रस्ता शिल्लक नाही की जो CC झालेला नाही. बरोबर. त्याच वेळेला मी स्लम मधले जे मोठमोठे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं CCकरण का करू नये असा मुद्दा उपस्थित केला आणि मी तो पॉलिसी डिसिजन करून घेतला महापालिकेकडून. त्यावेळेला अजय मेहता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते आणि झोपडपट्टीतले रस्ते CC केले. त्यामुळे आज खड्ड्यांची समस्या ही माझ्या विधानसभेमध्ये 0% आहे. वाहतुकीची समस्या आहे ती आजही आहे, कारण वाहनं रोज वाढत आहेत. पण आकुर्ली सबवेचं रुंदीकरण असेल, बाणडोंगरी मालाड कांदिवलीला कनेक्ट करणारा DP रोड असेल, त्याचं काम मी प्रत्यक्ष चालू केलं. त्याच वेळेला अन्य सगळे DP रोड जे आहेत ते मी ओपन करण्याचा, कारण बहुसंख्य DP रोडवर अतिक्रमणं आहेत, तर त्या लोकांना तिकडेच घरं देऊन त्यांचं पुनर्वसन करून DP रोड मोकळे करणं, असे वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा मी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आणि ज्याचे सकारात्मक परिणाम हे त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी काही पॉलिसी डिसिजन करून, जसं मी आमदार झाल्यानंतर झोपडपट्टीतल्या लोकांमध्ये मी जेव्हा जायचो, त्यांना भेटायचो, तेव्हा लोक आणि विशेषतः महिला माझ्याकडे तक्रार करायची की अंधार आहे, खूप मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत, गल्ल्या असतात, 1-1 किलोमीटरच्या पण गल्ल्या आहेत. अच्छा. आणि मग महिलांना त्याचा स्वाभाविक अधिक त्रास होतो. मी महानगरपालिकेकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्ही तर लाईट लावू शकत नाही, कारण हे स्ट्रीट नाही लाईट आम्ही लावतो, हे रस्ते नाही आहेत, झोपडपट्ट्या आहेत, हे तर प्रपोज रस्ते पण नाही आहेत. मग त्याच वेळेला माननीय मोदीजींनी सौर ऊर्जेचं एक मोठं जन आंदोलन देशात उभं केलं होतं आणि मग मी झोपडपट्ट्यांमध्ये सौर दिवे हे लावले पाहिजेत, ज्याच्यामुळे लोकांना सुरक्षितता महसूस होईल आणि त्याच वेळेला त्याचा खर्चही येणार नाही. रस्त्यावरच्या दिव्यांचं बिल महानगरपालिका भरते, कारण ते रस्ते असतात, इथे कोण बिल भरणार. आणि त्याच्यामुळे तो पायलट प्रोजेक्ट केला आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी झोपडपट्टी आहे, जवळजवळ 50%. झोपडपट्टीतली एकही गल्ली अशी नाही की जी सौर दिव्याने उजळलेली नाही. आणि यातून माझ्या आया बहिणींना, भगिनींना पूर्णपणे सुरक्षितता मिळते. मोठ्या प्रमाणावर चोरीचे, मॉलेस्टेशनचे प्रकार हे कमी झाले आणि त्याचंही मला खूप समाधान. साधारण किती सौर दिवे लावलेत तुम्ही? मला वाटतं जवळजवळ 10,000च्या आसपास असते. अरे वा.
क्या बात आहे. आणि त्याच्या या तंत्रज्ञानात खूप प्रगती होते, आपल्याला माहितीच आहे दिवसेंदिवस. आणि त्याच्यामुळे त्याचा प्रकाशही आता अत्यंत अधिक चांगला येतो आणि लोक आनंदाने ते सौर दिव्यांची जी काही काळजी घ्यायची असते, त्याची थोड्या पॅनलची साफसफाई करायची असते, ती लोक आनंदाने करतात. गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्या समस्या संपवल्या आहेत की अजून काही शिल्लक आहेत? नाही बघा, मेजर समस्या मी म्हटल्याप्रमाणे संपलेल्या आहेत. समस्या 2 प्रकारच्या आहेत. एक समाजाच्या म्हणून काही समस्या आहेत आणि काही व्यक्तिगत समस्या असतात. मी म्हटल्याप्रमाणे की व्यक्तिगत समस्या ज्या आहेत त्या तर येत राहणार. दुर्दैवाने लोकांवर संकट येतात, लोकांमध्ये हा विश्वास निर्माण झाला. करेल तर अतुल भातखळकरच करेल. आणि मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे एका भगिनीने अशी प्रतिक्रिया दिली की त्यांच्या बिल्डिंगमध्ये ती सेमी सरकारी आस्थापनाची बिल्डिंग होती आहे, म्हणजे त्यांच्याकडे पाण्याचा खडखडाट होता. ते म्हणाले बोरवेल आम्हाला करून द्या. आता बोरवेल करून द्यायची तर जमीन मालकाची परवानगी पाहिजे. ते सेमी सरकारी आस्थापनाची जागा होती. त्यांनी सांगितलं आम्ही अशी परमिशन देऊच शकत नाही की आमच्या प्रॉपर्टीत दुसरं कोणी काही करणार. इतके हाल होते महिलांची विशेषतः. पण मी त्यातून मार्ग काढला आणि तात्काळ त्यांना बोरवेल खणून दिली. त्यातल्या एका महिलेने असे उद्गार काढले की अन्य कामं करता ते येत राहतात ऑफिसमध्ये. त्यांनी एकाने असे उद्गार काढले की अतुलजींच्या ऑफिसला आलं म्हणजे माहेरी आल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. की कुठलीही भीती नाही, कुठलंही टेन्शन नाही आणि हे काम करणारच, मार्ग काढणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सर्वात मोठी पोचपावती आहे. आणि त्यामुळे समस्या येत राहतील. आणि 3 लाखाच्या वर मतदार आहेत. इतक्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. आणि जे मोदीजी म्हणतात ना की गरिबी हा सर्वात मोठा शाप आहे. दुर्दैवाने दिव्यांग मुलगा जन्माला येतो, मुलगा किंवा मुलगी, त्यात जर का ते आई वडील थोडे श्रीमंत असतील तर ते कॅरी तरी करू शकतात. गरिबाला कोण वाली आहे. मी इतक्या व्हीलचेअर्स दिल्या, इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स दिल्या. दिव्यांगांकरता मी उपनगरामध्ये सर्वात पहिलं डेडिकेटेड गार्डन तयार केलं, विशेषतः ऑटिझमच्या मुलांकरता. आणि तिकडे म्युझिकल थेरपीच्या माध्यमातून आणि या विषयातले जे तज्ज्ञ ते असं सांगतात की त्या मुलांना जर का खेळण्याची आपण संधी दिली तर तिकडे त्यांची अधिक इम्प्रूव्हमेंट होतो. आणि त्याच्यामुळे दिव्यांग गार्डन केलं. त्याच वेळेला मी दिव्यांग मुलांकरता स्किल डेव्हलपमेंटचं एक सेंटर चालू केलं महिला आधार केंद्रामध्ये. कारण त्यांच्याकरता कुठलाच उपाय नसतो आणि त्याच्यामुळे अशी अनेक कामं केली. त्यामुळे समस्या कधी संपत नसतात. आणि ज्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे, त्याच्यात आपण अनेक कायदे केले, निर्णय केले, पण अनेकदा नाठाळ डेव्हलपर असतात, ते काम करत नाहीत, लोकांना भाडी देत नाहीत, प्रोजेक्ट लवकर पूर्ण करत नाहीत. त्यामुळे या सगळ्यांच्या मागे लागावं लागतं. यांच्या मागे लागून सगळं नीट ते सुरळीत होईल त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. आणि त्यामुळे वाटतं समस्या सुटल्या आहेत, पण त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की लोकांमध्ये हा विश्वास आहे. अतुलजी आहेत ना, आपली कामं होतील, आपल्याला काही चिंता नाही. महिला सक्षमीकरण या विषयामध्ये सुद्धा तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. बचत गटांवर तुम्ही खूप मोठा फोकस ठेवलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये. त्या संदर्भात थोडंसं आम्हाला सांगा, कारण मला ते महत्वाचं वाटतं. केवळ बचत गट नाही तर मी माझ्या मतदारसंघामध्ये 5-6 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स ही चालवली. आणि त्याच्यामध्ये टेलरिंग, ब्युटिशियन, कुकिंग, मसाले, रांगोळी, अगदी इंग्लिश स्पीकिंग कोर्स, असे अनेक प्रकारचे कोर्सेस, टॅली वगैरेचे पण तुम्ही कोर्स, टॅली, कॉम्प्युटर असिस्टंट, असे सगळे कोर्सेस फ्री ऑफ चार्ज. साधारण किती महिलांनी याचा लाभ घेतला आतापर्यंत? बघा 10 वर्षामध्ये जवळजवळ 9,000पेक्षा जास्ती महिलांनी याच्यात भाग घेतला. आणि याच्या सक्सेस स्टोरीज एवढ्या आहेत की आता मी परवा मालाडमध्ये एक कॉम्प्युटर असिस्टंट आणि टॅलीचा कोर्स चालू केला. त्यावेळेला एक महिला मला पुढे येऊन बोलली, तिने त्याच्या आधी टेलरिंगचा कोर्स केला, मग ॲडव्हान्स टेलरिंग केलं, मग तिने ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि मग
आता तिने त्या दिवशी मला असं सांगितलं की आता मला माझं घर पुरं पडत नाही आणि म्हणून मी एक गाळा भाड्याने घेतला अच्छा, वा. आणि त्या ठिकाणी मी माझा व्यवसाय चालू करते. महिलांना 5,000 10,000 अशा पद्धतीचं उत्पन्न, 15,000 उत्पन्न मिळतं. अनेक महिलांनी ब्युटिशियनचे कोर्स केले, त्यांना आम्ही मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन दिलं आणि आजकाल अनेक ठिकाणी ब्युटिशियनचं काम करणाऱ्या महिला या घरी येऊन सुद्धा बरोबर. काम करतात. मग त्यांचं किट असतो, तो मुद्रा योजनेतून त्यांना कर्ज देऊन त्यांना आपण किट घेऊन दिलं आणि मग त्यांचा व्यवसाय चालू आहे. महिन्याला 15-20 हजार रुपये, 25,000 रुपये या त्या महिला आज मिळवत आहेत आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं. त्यांना आत्मसन्मान मिळाला. आत्मसन्मान मिळाला, त्यांच्यात धाडस आलं. बरोबर. आणि सर्वात मला म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचं खूप काम केलं, पण कदाचित हे काम फार कमी लोकांनी किंवा कोणी केलंही नसेल. करोनाचा काळ एक भयंकर काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये सर्वात पहिला फटका कोणाला बसला तर तो स्वाभाविक घरकाम करणारा जो महिला वर्ग आहे त्यांना बसला. त्यांचा पगारही थांबले, त्यांचं कामही थांबलं. अशा महिलांकरता मी ऑनलाईन कोर्सेस अच्छा, चालवले करोनाच्या पहिल्या लाटेनंतर. आणि चेंबूरची एक संस्था आहे, मी वृत्तपत्रात वाचलं की त्यांनी बदलापूरला एक कोर्स केला. मग त्या संस्थेशी मी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की कोरोना आहे त्यामुळे आम्ही फक्त ऑनलाईन शिकू, तुम्ही ऑनलाईन आम्हाला नावं द्या. आता ज्या महिलांना रोजचं उत्पन्न बंद झाले त्या कुठे नेटवर आणि मोबाईलवर खर्च करणार आहेत. मग माझ्याकडे मी अनेक हॉल बांधलेले आहेत. त्या हॉलमध्ये त्या सगळ्या महिलांना एकत्र केलं, कोविडचे नियम पाळून इंटरॅक्टिव्ह एक सेशन आणि त्या ठिकाणची रचना तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, कॉम्प्युटर आणि स्क्रीन जो इंटरॅक्टिव्ह असेल. आणि या महिलांनी जे शिकवणाऱ्या होत्या त्यांनी त्यांना घरात राहून त्या ठिकाणी या महिलांना शिकवलं. मला असं वाटतं तुमच्या मतदारसंघातल्या कामाबद्दल बोलायला गेलो तर संपूर्ण इंटरव्ह्यू त्याच विषयामध्ये जाईल आणि वेगळ्या विषयावर बोलायला मिळणार नाही. मला असं वाटतं की एक आमदार म्हणून तुमची विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो सुद्धा खूप चांगला राहिला आणि मुंबईच्या हिताचे, महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय, असे अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केल्यामुळे झाले. त्या संदर्भात थोडे सांगा, म्हणजे एक 4 महत्वाचे निर्णय जे तुमच्या प्रयत्नामुळे झाले. नाही बघा, विधिमंडळ हे 2-3 कारणांकरता खरं तर त्याचा आपण समाजाकरता उपयोग केला पाहिजे. मुळात भूमिका काय असली पाहिजे तर मी एक चांगलं वाक्य वाचलं होतं की तुम्ही जेव्हा समाजात वावरत असता तेव्हा विधिमंडळाचा विचार करा की बाबा हा प्रश्न आहे, हा विधिमंडळात मी कसा मांडेन. आणि विधिमंडळात जेव्हा तुम्ही बोलत असता, जेव्हा ऍक्टिव्हिटी करत असता तेव्हा समाजाचा विचार करा की मी जे काही बोलतोय, मी जे काही करतोय ते समाजाच्या हिताचं आहे का नाही याचा विचार करा. आणि त्यामुळे लक्षवेधी असतील, तारांकित प्रश्न असतील, अर्धा तास चर्चा असतील, बाकी खात्यांवरच्या चर्चा असतील, यातून वेगवेगळ्या विषयांवर आवश्यक असेल तर सरकारवर प्रहार करणं, सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्याकरता प्रयत्न करणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणं. आणि चौथं मी म्हटल्याप्रमाणे पॉलिसी डिसिजन्स करणं. जसं मुंबईतलं एक मोठी समस्या काय आहे तर प्रकल्पग्रस्त लोक खूप आहेत. आपण मानवतावादी तत्वावर लोकांना घरांमध्ये राहू दिलंय. आज आपल्याला पोयसर नदीचं रुंदीकरण करायचं आहे, ती काळाची गरज आहे. डीपी रोड बनवायची आहेत, गार्डन बनवायची आहेत. मग या लोकांना तिकडेच घरं मिळाली पाहिजेत. सरकारच्या पूर्वीपासूनच्या योजनामध्ये PAP बनतायत, PTC बनतायत. या सगळ्याची मी एक योजना बनवायला लावली. PAP महानगरपालिकेला विकत घेण्याची सोय मी कायद्यात करून घेतली. त्यामुळे SRA कडनं PAP ते आता विकत घेऊ शकतात. PTC ज्या निर्माण होत आहेत त्या प्रधानमंत्री आवास योजना आणि PAP मध्ये कन्व्हर्ट करण्याच्या बाबतीतलं धोरण मी सरकारला करायला लावलं. आणि त्यामुळे पब्लिक टॉयलेट्स असतील, तिकडे सौर दिवे लावले तर लोकांचे पैसे वाचतील, लोकांनाही फार मोठी सोय मिळेल. अशा पद्धतीचे काही पॉलिसी डिसिजन्स त्या ठिकाणी. एने टॅक्स बद्दल सुद्धा तुम्ही एने टॅक्स विषयी मी वारंवार आवाज उठवला, कारण हा अन्याय स्वरूपाचा कर होता.
सरकारला कर लावावेच लागणार, सरकारलाही पैसे लागतात, ते आपल्याकरताच लागतात. पण मी नेहमी असं म्हणतो की सरकारचे निर्णय घटनात्मकरित्या वैध असलेच पाहिजेत, पण त्याच वेळेला ते एथिकल पण असले पाहिजे. बरोबर. जेव्हा 50 लोक एकत्र येऊन सोसायटी फॉर्म करतात आणि ॲग्रिकल्चर जमीन नॉन ॲग्रिकल्चर करतात, तेव्हा आम्ही टॅक्स भरतो ना. वन टाइम टॅक्स भरला, आम्ही घरं बांधली, आता परत वर्षानुवर्ष एने टॅक्स देत बसायचा, हे अनएथिकल होतं. आणि सुदैवाने सरकारला मुद्दा पटला, त्यामुळे सरकारने तो एने टॅक्स जो आहे तो रद्द केला. त्याच्यामध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स असायचे की बिल्डर बांधायचा, बिल्डर तर निघून गेलेला असायचा आणि मग भरायला लागायचा तिथे राहणाऱ्या लोकांना. मग पाणी बंद केलं तर तिथे भाड्याने राहिलेल्या लोकांना त्रास व्हायचा आणि त्याच्यामुळे अशा अनेक समस्या निर्माण व्हायच्या. एने टॅक्स असेल म्हणजे अकृषी कर ज्याला शुद्ध मराठीत म्हणतात, त्याच वेळेला मी म्हटल्याप्रमाणे PTC PAPचा मुद्दा आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हजारो जमिनी या कलेक्टर लँडवर उभ्या आहेत. त्याच्याकरता त्या जमिनी फ्री होल्ड लँड करायच्या आणि त्या कमी दरात करायच्या, याच्याकरता मी मोठा आग्रह सभागृहात धरला होता. तेही सरकारने मान्य केलं आणि त्यामुळे या सगळ्या सोसायट्यांवरचा रिडेव्हलपमेंटचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा झाला आणि मोडकळीस आलेल्या इमारती होत्या, त्यामुळे लोकांची अवस्था वाईट होती. त्यातून लोकांना फार मोठी राहत या निर्णयामुळे मिळाला. मी हवेवर लक्षवेधी मांडली. प्रदूषण, हवेची गुणवत्ता. माननीय मोदीजींच्या सरकारने एवढं या विषयात काम केलंय, राज्य सरकारने, कारण शेवटी हवेची गुणवत्ता चांगली होण्याकरता किंवा प्रदूषण कमी होण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करण्याची आवश्यकता आहे. सिग्नलवरची गर्दी कमी झाली पाहिजे, कन्स्ट्रक्शन चालू आहे, ती सगळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधिपत्याखाली येतं, तिथे धूळ उडते. मला वाटतं या विषयावर खूप काम अजून करण्याची आवश्यकता आहे, कारण मुंबईची हवा खूपच प्रदूषित. 100%. थोडंसं आपण आता राज्याच्या राजकारणाकडे वळू. समाज माध्यमातून भाजपचे जे लोकप्रतिनिधी आक्रमक हिंदुत्व मांडतात, त्यापैकी तुम्ही एक आहात. अशी गरज का वाटते तुम्हाला? नाही, गरज का वाटते म्हणजे स्थितीच तशी आहे या देशाची. या देशामध्ये जो संघर्ष, वैचारिक संघर्ष चालू होता, ज्या वैचारिक संघर्षाच्या चळवळीतला एक स्वयंसेवक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात केली, त्याचं आव्हान दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि आता ते जागतिक स्तरावर होत चाललंय. त्याच्यामुळे लंडन सारख्या शहरात कधीच दंगली नव्हत्या. म्हणजे इथे तर ठीक होतं की इथे तुम्ही आमच्यावर आरोप करत होता, तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, पण जे आमचे वैचारिक विरोधक होते की सगळं हे RSSच्या शिकवणीमुळे होतं. माझा त्यांना प्रश्न आहे, आज जर्मनीमध्ये प्रॉब्लेम आहे, तिकडे RSS आहे का? लंडनमध्ये दंगली झाल्या, तिकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे का? तिकडे भाजपवाले आहेत का? आणि त्याच्यामुळे एकीकडे जागतिक स्तरावर हे आव्हान वाढतंय, पण दुर्दैवाने आपल्याकडे काँग्रेसने विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मुस्लिम अपीसमेंट हे स्वतःच्या निवडणुकीच्या मतांचं एक फार मोठं षडयंत्र केलं आणि आपली एक हक्काची व्होट बँक मुस्लिमांना कायम घाबरवत ठेवा, त्यांच्यावर सेक्युलरिझम नावाचा एक जिजिया टॅक्स लावला आणि त्याच्या आधारावर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा. पण आता हे पोलरायझेशन तुमच्या फायद्याचं ठरतंय असा विरोधकांचा आरोप आहे. हे बघा, फायद्याचं असेल किंवा नुकसानीचं असेल, आम्ही त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतच नाही. याचं कारण असं आहे की आमची भूमिका ही मुस्लिम विरोधी नाही. वी आर नॉट अगेन्स्ट मायनॉरिटीज, वी आर अगेन्स्ट मायनॉरिटिझम. आम्ही अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, आम्ही अल्पसंख्याक वादाच्या विरोधात आहे. पण तुमचं सरकार म्हणजे ही 2.5 वर्ष होतं, त्याच्या आधी पूर्ण 5 वर्ष भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये ठाकरे सुद्धा तुमच्यासोबत होते. असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना हिंदुत्ववादी सरकार म्हणून तुम्हाला वाचा फोडली पाहिजे होती. म्हणजे उदाहरणार्थ विशाळगडवर जो दर्गा बनलेला आहे, त्याची आठवण तुम्हाला आता आली? नाही, असं आहे, विशाळगडवर अनधिकृत बांधकामं झाली आहेत
आम्ही सर्वच गडांवरची अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम केलं. मुळामध्ये तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रातले गड किल्ले हे या राज्याचा नाही, या देशाचा वैभव आहे, तो इतिहास आहे. त्याच्याकडे आधीच्या काँग्रेस सरकारने किती दुर्लक्ष केलं. आज मोदीजींच्या प्रयत्नामुळे आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे ते युनेस्कोच्या हेरिटेजमध्ये त्या ठिकाणी काही निवडक गड येत आहेत. रायगड किल्ल्याची पूर्ण डेव्हलपमेंट करण्याकरता माननीय मोदीजींच्या सरकारने प्राधिकरण स्थापन केलं वेगळं, आणि त्याला 600 कोटी रुपयाची मदत केली. कारण तो आपला इतिहास आहे, स्वाभिमानाचा इतिहास आहे. मी जे सुरुवातीला म्हटलं, काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही म्हणताय की हे एका रात्रीत कसं झालं नाही. एका रात्रीत होणार नाही, कारण इकोसिस्टीम एका रात्रीत बदलली जात नाही. आज 14 नंतर माननीय मोदीजींच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्यानंतर केवळ सत्ता बदल नाही झाला, या देशातलं जनमत हे बदललं गेलं. आज जनमत या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या बाजूने, आणि म्हणून हा संघर्ष त्या लोकांनी ऐरणीवर आणलेला आहे. परंतु समस्या जितकी अकराळ विकराळ स्वरूप धारण करते तेवढं तुमचं हिंदुत्व आक्रमक दिसत नाही. म्हणजे मी उदाहरण देतो, उत्तर प्रदेशमध्ये आज भाजपचं सरकार आहे, उत्तराखंडामध्ये भाजपचं सरकार आहे. तर तिथले मुख्यमंत्री जेवढ्या आक्रमकपणे किंवा जेवढ्या गतिमानपणे हा सगळा विषय हाताळताना दिसतात, म्हणजे तिथे काय झालं तर एन्काउंटर होतात, बुलडोझर चालतात. महाराष्ट्रामध्ये तसं चित्र अजून दिसलेलं नाहीये. पहिली गोष्ट, बुलडोझर किंवा एन्काउंटर कुठल्याच राज्याचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आदेश देऊन करत नाहीत. राज्य कायद्याचं असतं, कायद्यानुसार चालतं. आता फक्त मीरा रोडलाही बुलडोझर चालला, बदलापूरलाही एन्काउंटर झाला, पण हे निर्णय कोणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री करत नसतात. कायद्याच्या अंतर्गत त्या त्या ठिकाणचं सरकार जे असतं ते काम करत असतं. आणि त्याच्यामुळे सॉफ्ट स्टेट ज्याला म्हणतात ते आता देशामध्ये कुठेही नाही आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय तो तुम्ही पत्रकार म्हणून विचारताय, हे खरंच आहे. पण मला तुमच्या प्रश्नांच्या निमित्ताने आपल्यातलेच काही हिंदुत्ववादी जे अस्वस्थ होतात त्यांना याच्यापासून सावध करायचं आहे की अशा पद्धतीच्या, ज्याला आपण फेक नरेटिव्ह म्हणतो, त्याच्यापासून सर्व हिंदुत्ववादी राष्ट्रवादी लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. बटेंगे तो कटेंगे, आणि बाटण्याचं काम हे काँग्रेसवाले खोट्या ट्विटर हँडलवरून, सोशल मीडियातून खोट्या हँडलवरनं, की भाजपवाले कसे हिंदुत्ववादी नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी सम्यक विचार केला पाहिजे. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. 2009ला निवडणुकीच्या आधी, त्याचा निवडणुकीशी काही संबंध नव्हता, त्यावेळेच्या गणपती उत्सवाच्या वेळेला सांगली मिरजमध्ये दंगली उसळल्या. काय दंगलीचं कारण होतं, तर त्या ठिकाणी संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेने म्हणा किंवा त्यांच्या सांगण्यावरनं म्हणा किंवा आपणून काही गणेशोत्सव मंडळांनी अफजल खान वधाचं देखावा उभा केला. आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने सांगितलं की असा देखावा चालणार नाही. आणि त्यातून लोकांनी विरोध केला, लाठीमार केला, लाठीचार्ज केला पोलिसांनी, कार्यकर्त्यांना अटका केल्या, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आणि या सरकारने काय केलं, या सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाचा लाईट अँड साऊंड शो त्या ठिकाणी निर्माण केला. आणि तो लाईट अँड साऊंड शो चालू आहे. हा आमचा विजय आहे, हे आमचं सरकार आहे, जो इतिहास आहे तो आम्ही मांडू. माझी एवढीच आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की उगीच काँग्रेसवाल्यांच्या आणि खोट्या सेक्युलरिस्ट लोकांच्या भोक्यामध्ये येऊ नकात. हे हिंदुत्ववादी सरकार आहे, हे राष्ट्रवादी सरकार आहे.
मला सांगा, सगळ्या जगामध्ये अगदी लंडनमध्ये सुद्धा गाझावरनं मोर्चे निघाले. भारतात निघाला नाही? निघाला. याच देशामध्ये सलमान रश्दीचं जे पुस्तक प्रकाशितच नव्हतं झालं, त्याच्यावरून दंगे झाले होते. त्याच्यावर दंगे झाले आणि त्याच्यावर बंदी घाला म्हणून मोर्चे काढले. आणि आज या ठिकाणी ही स्थिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य दिशेने सरकार चाललेलं आहे, समाज चाललेला आहे. अधिक गती वाढवली पाहिजे की नाही? तर गती वाढवली पाहिजे. पण आपण सांगितलं आहे युनियन UCC आणणार आहोत, कॉमन सिव्हिल कोड आणणार आहोत. तुम्ही ज्या नरेटिव्हचा विषय आता उपस्थित केलात, तर त्याच्या बाबतीत महाविकास आघाडी तुमच्यावर भारी पडली असं चित्र गेल्या काही काळामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये तर ते स्पष्टपणे लोकांच्या समोर आलंच. मला सांगा की जातीवादाचा विजय होणं हा हिंदुत्वाचा पराभव आहे का? हे बघा, हिंदुत्व किंवा राष्ट्रीयत्व किंवा भारतीयत्व म्हणजे काय, तर सगळे 140 कोटी लोक भारतीय आहेत. आणि हाच खरा सेक्युलरिझम आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याला उत्तर देता येत नाही. आणि म्हणून मग जातीचा आधार घेतला जातोय, संविधान खतरे में अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरवला जातोय. आणि त्याच्यामुळे पण ते बघा, इंग्लिशमध्ये वाक्य आहे की फॉल्सहुड्स हॅज नो लेग्स. खोटेपणाला कधी जास्ती पावलं चालता येत नाही. आणि त्यामुळे हा फेक नरेटिव्ह लोकांना माहिती आहे. या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम होणार नाही असं तुम्हाला? मला वाटतं अजिबात परिणाम होणार नाही. लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे बघा, नरेंद्र मोदीजींचं 10 वर्ष सरकार देशात चालू आहे. अनेक योजना आणल्या. असं केलं का उपासना पद्धतीच्या आधारावर त्यात काही भेदभाव केला? नरेंद्र मोदीजी नेहमी असं म्हणतात की 140 कोटी भारतीय. आणि त्याच्यामुळे सगळे भारतीय, सगळे नागरिक हे आम्हाला समान आहेत. आमची ही इच्छा आहे सगळ्यांनी चांगलं शिकावं, चांगल्या पद्धतीने आर्थिक विकास करावा, कुठल्या तरी मदरशात जायचं, अशिक्षित राहायचं आणि मग नोकरी मिळण्याचे वांदे होतात. आणि मग टायरवाला, पंक्चरवाला, पानबिडीवाला अशा पद्धतीची कामं करायची. पण तुमचं सरकार त्या मदरशांच्या शिक्षकांना पगारवाढ देतं दुप्पट तिप्पट. मदरशाच्या शिक्षकांना पगारवाढ वगैरे, जे मदरसे आधुनिक होत आहेत, जे मदरसे कॉम्पिटिशन आणतायत, जे मदरसे गणित, सायन्स, इंग्लिश, मराठी शिकवत आहेत, त्या सगळ्यांकरता ही सोय आहे. आसाममध्ये तर सगळे मदरसे बंद करून टाकले आणि त्याला कंपल्सरी या शाळांमध्ये पाठवलं, कारण तिथे गव्हर्नमेंटच मदरसे चालवत होते. आणि त्याच्यामुळे आपण परवा वाचलं, उत्तराखंडमध्ये मदरशांमध्ये आता संस्कृत शिकवणार आहेत. बिलकुल. महाराष्ट्रामध्ये पण असं काही होणार? ते होणारच आहे, आज नाही तर उद्या होणारच आहे. आणखी एक फेक नरेटिव्ह गेल्या काही दिवसामध्ये चाललेला आहे. तो आता फेक आहे की नाही हे तुम्ही सांगू शकता. भाजपचे एक जुने मित्र पुन्हा एकदा भाजपच्या दारावर उभे आहेत, अशा प्रकारचं ते नरेटिव्ह आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, त्यांची इच्छा आहे की नाही, तर मला असं वाटतं, माहिती माहिती नाही की त्यांची इच्छा 100% आहे. अच्छा. याचं कारण असं आहे की मी एक दिवस एक स्टेटमेंट केलं होतं एकदा, काही महिन्यांपूर्वी. त्यांनी काहीतरी बेताल बडबड केली. तेव्हा मी म्हटलं होतं की यांना मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे. बघा, 2014ला त्यांनी युती तोडली. का तोडली? 151 जागा पाहिजेत. आणि आज काय स्थिती आहे? आज 90 जागा सुद्धा मिळण्याची मारामार आहे. बरोबर. 19ला भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये किती जागा लढले? 124. पालघरची लोकसभा जी आम्ही जिंकलो होतो त्यांच्या समोर बाय इलेक्शन मध्ये त्यांनी अचानक कॅन्डिडेट टाकला, वनगांच्या मुलाला उमेदवारी दिली, तरी भारतीय जनता पार्टी ती लोकसभा जिंकली 17ला. 19ला
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची आमची श्रद्धा, त्यांनी हिंदुत्वाचा घेतलेला वसा हे लक्षात घेऊन उद्धवजींनी विनंती केली म्हणून ती लोकसभा पण त्यांना दिली, जिंकलेली, आणि उमेदवार पण दिला. गावीत आमचे खासदार होते, ते त्यांची उमेदवारी बनले, सीटी त्यांना दिली. पण कोरेगाव सीट त्यांना दिली. साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष शिंदे त्यांना उमेदवार म्हणून दिला. आणि आज त्यांना 10 लोकांच्या दरवाज्यावर जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. परवा बेबनाव झाला, कोणाला भेटायला? रमेश चेनीत झाला. कोण आहेत हे? आमदार एक साधे, ते भेटायला आले. मला सांगा तुम्ही, हिंदुहृदय सम्राटांच्या जयंतीच्या दिवशी किंवा त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी एक साधं ट्विट तरी केलं का हो काँग्रेसवाल्यांनी? राहुल सोनियाचं सोडून द्या हो, भाई जगताप आणि नाना पटोले सुद्धा करत नाही. बरोबर आहे. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दारुण आहे. आणि खरं सांगू, मला आता त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते. पण ही खेळी असण्याची शक्यता वाटत नाही तुम्हाला? म्हणजे काँग्रेसकडून जास्त सीट्स मिळवाव्या म्हणून आम्ही भाजपशी पॅचअप करू शकतो अशा प्रकारे? जास्तीत जास्ती म्हणजे किती मिळतील? 90 मिळतील, त्याच्यावर काय मिळणार आहे? आणि काल रात्री मी पाहिलं की त्यांच्या यांनी सांगितलं की आता 25 ऑक्टोबरला पुढची बैठक. अच्छा. म्हणजे 28-29ला फॉर्म भरायची शेवटची तारीख आणि 25ला बैठक करणार. सांगलीमध्ये उमेदवार घोषित केला, त्यांनी सांगली पॅटर्न घडवला आणि जखमेवर मीठ चोळायचं म्हणून त्याला नेक्स्ट डे सोनिया गांधींच्या उपस्थितीत प्रवेश दिला. बरोबर. हे सगळं त्यांना आता त्यांची अवस्था सहनीय होत नाही आणि बोलता येईल. पण गेली 2.5 वर्ष ज्यांच्यावर तुम्ही मुस्लिमांचे मसीहा असा ज्यांचा उद्धार केलात, त्यांच्या सोबत भाजपचं पुन्हा एकदा काही? हे बघा, अशी कुठली चर्चा नाही. महायुती भक्कम आहे. आमचं जागा वाटप सुद्धा पूर्ण झालेलं आहे. स्ट्रॅटेजी म्हणून काही जागा आम्ही आता घोषित करत नाही आहोत. भक्कम महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील असं वाटतंय तुम्हाला? महायुतीला स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळेल हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. मी रोज लोकांमध्ये असतो, लोकांशी बोलत असतो. आणि तुम्ही मला सांगा ना, आमची 2.25 वर्ष आणि यांची 2.5 वर्ष, काय केलं या 2.5 वर्षात? मंत्रालयात गेले नाहीत, मेट्रो बंद पाडली, जलयुक्त शिवार बंद केलं, शेतकऱ्यांना जे कर्जाचे हप्ते नियमित भरतात त्यांना अनुदान देणार होते ते दिलं नाही. पण तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने त्यांच्या पारड्यामध्ये मतं टाकली. हे बघा, म्हणजे विकास हा मुद्दा होऊ शकतो का, हा माझ्या मनात प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं. हे बघा, लोकसभेमध्ये भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही, वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही डिटेल्स मध्ये जा ना निकालांच्या. उज्ज्वल निकम किती मताने हरले? 16,000. मिहीर कोटेच्या किती मताने हरले? 25 का 26,000. पंकजा मुंडे किती मताने हरल्या? 2,25,000. अहिल्यानगरची सीट किती मताने गेली? 21,000. अमरावतीची सीट किती मताने गेली? 22,000. भंडारा लोकसभा किती मताने गेली? 30,000. हे काही लोकसभेच्या पराभवाचे आकडे नाहीत. आणि जिकडे आम्ही जिंकलो तिकडे एखादा अपवाद सोडला तर आम्ही लाख 1.5 लाख मताने जिंकलो. आणि त्यामुळे जनमत हे पूर्णपणे आमच्या बाजूने. माझ्या भाषेत सांगायचं तर ना मराठी दूर गेला ना मराठा दूर गेला, कोणीही दूर गेलं नाही. 0.7% डिफरन्स आहे. आणि हरियाणा ही महाराष्ट्रामध्ये पुनरावृत्ती होताना तुम्हाला दिसते? 100%. मराठा ज्या भूमीवर कुरुक्षेत्र घडलं, कुरुक्षेत्रावर महाभारत घडलं, त्या लोकांनी जो संदेश दिलेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची धरती 100% त्याचं ते स्वीकारणार आहे. आणि मोदीजी म्हणालेले की हरियाणा का हुंकार
पुरा देश सुंदर आहे, मग तसं महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता तुम्हाला दिसते? डेफिनेटली कुरुक्षेत्रावर तर गीता सांगितली गेली. बिलकुल. कुरुक्षेत्रावरच सिदंती मम गात्राणे असं अर्जुनाने म्हटल्यानंतर त्याला गीता सांगितली आणि गीतेनंतर विश्वरूप दर्शन घडवलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांना हा सगळा राष्ट्रवादाचा जो विचार आहे तो तर सांगितला जातोच आहे. आणि हरियाणाच्या निकालाने एक विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. कारण आमच्याकरता हिंदुत्व आणि सामाजिक समरसता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बघा, मी एका गोष्टीचा उल्लेख केला की अफजल खानच्या वधाचं लाईट अँड साऊंड शो. त्याच वेळेला या सरकारने सावित्रीबाई फुलेंनी ज्या ठिकाणी मुलींकरता शाळा चालू केली तो भिडेवाडा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आमच्या सरकारनेच केलं आहे. बिलकुल. आणि त्याच्यामुळे सामाजिक समता असेल, राष्ट्रवाद असेल, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि याला विकास कामांची प्रचंड मोठी जोड आहे. अटल सेतू असेल, जलयुक्त शिवार असेल, कृषी पीक विमा योजना असेल, बळीराजा कृषी संजीवनी योजना असेल, 134 धरणांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, हजारो गावांना हर घर में नल से जल या योजना प्रत्यक्षात आणल्या, गोसीखर धरण पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलली. त्याच वेळेला अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, विमानतळ असतील, सोलापूरला विमानतळ झालं, अमरावतीला विमानतळ झालं, रत्नागिरीचं विमानतळ होत आहे, मोठमोठे रस्ते होत आहेत. आणि त्याच्यामुळे ही सगळी विकास कामं आहेत आणि राष्ट्रवादाचा विचार आहे. आणि त्यामुळे ही लढाई दोन्ही अँगलची लढाई आहे. विचारांची लढाई आहे की तुम्हाला हा देश कुठल्या विचारांनी पुढे घेऊन जायचा आहे. एकीकडे भगवा आतंकवाद शब्दप्रयोग मी राजकारणाकरता वापरला असे कबुली देणारे आणि ते वापरणारे लोक आहेत. आणि एकीकडे जगामध्ये हिंडत असताना भगवद्गीता आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमा देणारे प्रधानमंत्री आहेत. आणि लोक हा गीतेचा आणि भगवान गौतम बुद्धांचाच पक्ष निवडतील याच्याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. क्या बात आहे. सुरुवात आपण कांदिवली पूर्वपासून केली, शेवट सुद्धा कांदिवली पूर्व मध्येच करू आपण. या निवडणुकीमध्ये किती फरकाने तुम्ही जिंकाल असं वाटतंय? असं आहे की लोकसभेमध्ये या विधानसभेत 70,000चा लीड माननीय पियुष गोयलांना होता. आमचं टार्गेट आहे की 1 लाखापेक्षा जास्ती मताधिक्याने मी निवडून यावं असं सर्व कार्यकर्त्यांनी आणि कांदिवली पूर्वच्या जनतेने निर्धार केलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे कांदिवली पूर्वची जनता मला आशीर्वाद 100% देईल. क्या बात आहे. तुम्हाला कांदिवली पूर्वमध्ये हॅट्रिकसाठी खूप खूप शुभकामना. तुमच्या पक्षाला शुभकामना. आपण स्टुडिओमध्ये आलात आणि छान गप्पा मारल्यात, माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. ओके, किती मिनिटं? आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.